भात खायचा नसेल, काहीतरी वेगळं हवं असेल, तर बनवा चटकदार फोडणी दिलेल्या ज्वारीच्या कण्या. ह्या कण्या पाहून तुमच्याही बालपणीच्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असेल. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. चटकदार ज्वारीच्या कण्या बनवण्यासाठी आपल्याला इथे सर्वात आधी लागणार आहे ती 2 कप एवढी ज्वारी. ज्वारी घेताना आपल्याला ती निसून व गाळून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यामधला जो कचरा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आता एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही जी ज्वारी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि टाकल्यानंतर ही ज्वारी जी आहे ती मिक्सरला छान अशी भरडून घ्यायची आहे. भरडून घेणे म्हणजे काय, तर मिक्सरला जाडसर अशी आपल्याला ती दळून घ्यायची आहे. तुम्हाला जर भरपूर प्रमाणात कण्या घरी बनवून ठेवायच्या असेल तर तुम्ही त्या गिरणीहून सुद्धा भरडून आणू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या छान अशा जाडसर कण्या आपण इथे तयार केलेल्या आहे. आता ह्या ज्या कण्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे गाळून घ्यायच्या आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या ज्या कण्या आहेत त्या इथे छान अशा गाळून झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता वर छान अशा कण्या आपल्याला मिळालेल्या आहे आणि खाली हे आपल्याला पीठ मिळालेलं आहे. या पिठापासून आपण भाकरी सुद्धा बनवू शकतो. वजन कमी करायचं असेल तर आपण भाकरी खात असतो, पण जर आपल्याला भाकरी खायची नसेल तर आपण या कण्यांचा वापर नक्कीच करू शकतो, कारण की या कण्यांमध्ये भरपूर प्रमाणात असं फायबर असतं. इथे आपण कण्या शिजवून घेऊया. कण्या शिजवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे कुकर. कुकरमध्ये आपण ह्या कण्या घालून घ्यायच्या आहे आणि एका कपाने आपल्याला 3 ते 4 कप एवढं पाणी या कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी थोडं आपल्याला जास्तच इथे घ्यायचं आहे. थोडं तेल घ्यायचं आहे. तेल घ्यायचं आहे आणि छान अशा कण्या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि कुकरला झाकण लावून बरोबर 3 शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे. मी या कण्यामधला जो कोंडा होता तो वेगळा केला होता, त्या कारणाने मी ह्या कण्या ज्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या नाही. पण जर कोंडा तुमच्याच्याने बाजूला झाला नाही तर तुम्ही त्या कण्या 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे. आणि इथे बघू शकता मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि 3 शिट्ट्या काढल्यानंतर तुम्ही इथे कण्या बघू शकता छान अशा आपल्या शिजलेल्या आहे. 3 अशा मोठ्या गॅसवर शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि मंद आचेवर 10 मिनिटं ह्या ज्या कण्या आहेत त्या मी शिजू दिलेल्या आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या कण्या मस्त अशा शिजून तयार झालेल्या आहे. आपल्याला ह्या कण्या जरी आसट वाटत असेल तरी थोड्या वेळाने ह्या कण्या छान अशा गळेदार बनतात. कण्याला चटकदार फोडणी देण्यासाठी इथे एक मिक्सरचं पॉट मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या लसूण पाकळ्या घातलेल्या आहे आणि भरपूर सारा कढीपत्ता घातलेला आहे. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि मिक्सरला याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे आपलं छान असं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण या कण्यांना छान अशी फोडणी देऊया. आमच्या लहानपणी आमची आजी नेहमीच अशा कण्या बनवायची आणि ह्या कण्या एवढ्या चवीला चविष्ट लागतात की तुम्ही जर एकदा अशा प्रकारच्या फोडणीच्या कण्या खाल्ल्या ना, तर मी गॅरंटी घेते की तुम्ही वारंवार तुमच्याकडे अशा प्रकारच्या कण्या नक्कीच बनवणार. इथे आपल्याला कढई घ्यायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल कडकडीत असं तापू द्यायचं आहे आणि कडकडीत तेल तापलं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी इथे छान अशी तडतडली की याच्यामध्ये घालायचा आहे भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा. कांद्यामुळे आपली जी कण्या आहे त्या कण्या खूपच चवीला चविष्ट लागतात. तर इथे कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान असा परतवून घेऊन याचा थोडा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत तेलामध्ये अशा प्रकारे हा कांदा आपल्याला परतवत राहायचा आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटत आहे मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि माझ्या यूट्यूब चॅनललाच नाही तर माझे इंस्टाग्राम पेज व माझं फेसबुक पेज जे आहे त्यालासुद्धा तुम्ही फॉलो केल्याशिवाय राहू नका. आता इथे तुम्ही बघू शकता कांदा छान असा तेलामध्ये झालेला आहे आणि आपण जे वाटून घेतलेलं होतं ते वाटणसुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने परतवून घेऊन हे वाटणसुद्धा तेलामध्ये आपल्याला इथे छान असं होऊ द्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा व जे आपण वाटण घातलेलं होतं ते फोडणीमध्ये छान असं झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं तिखट, अर्धा चम्मच एवढी हळद, अर्धा चम्मच एवढं मीठ आणि अर्धा चम्मच एवढं धनेपूड घालून घ्यायचं आहे. हे सर्व घालायचं आहे आणि चमच्याने याला छान असं परतवून घ्यायचं आहे. परतवून घ्यायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला इथे छान अशी होऊ द्यायची आहे. जोपर्यंत आपली फोडणी छान अशी बनत नाही तोपर्यंत आपल्याला समोरची प्रोसेस करायची नाही. तुम्ही इथे बघू शकता फोडणीला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. म्हणजेच आपली फोडणी इथे छान अशी तयार झालेली आहे. आता बारीक चिरलेला एक टोमॅटोसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये टोमॅटो घालायचा आहे. आणखी एकदा चमच्याने परतवून घ्यायचा आहे
आणि ही फोडणी आपल्याला छान अशी इथे होऊ द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता फोडणी इथे छान अशी झालेली आहे. फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला ही फोडणी एकदा चमच्याने छान अशी परतवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या कण्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहे. तर मी अर्ध्या कण्या या फोडणीमध्ये घालणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कण्या घालून घ्यायच्या आहे आणि छान अशा चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. खूपच चवीला चविष्ट अशा ह्या फोडणीच्या कण्या बनवून तयार होते. तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा. वजन कमी करायचं आहे तेव्हासुद्धा तुम्ही ह्या कण्या बनवू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं असेल, काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तेव्हासुद्धा तुम्ही ज्वारीच्या ह्या कण्या नक्कीच बनवू शकता. खूपच चवीला चविष्ट अशा ह्या कण्या बनवून तयार होतात. वेट लॉससाठी तर खूपच अशा उपयुक्त ठरणाऱ्या आपल्या ह्या ज्वारीच्या कण्या इथे तयार आहे. छान अशी एकदा वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ काढून सर्व्ह करायच्या आहे गरमागरम अशा ज्वारीच्या कण्या. आधीच्या काळी तांदूळाचं प्रमाण खूप असं कमी होतं. आपल्याकडे जास्त ज्वारीचं पीक काढलं जायचं. तेव्हा प्रत्येक कार्यक्रमात ह्या कण्या वरणाबरोबर बनवल्या जात होत्या. ह्या कण्या वरणासोबत पण खूप चवीला चविष्ट लागतात. तुम्ही ह्या कण्या बघू शकता. या कण्याचा कलर बघू शकता. अप्रतिम अशा आपल्या ज्वारीच्या कण्या इथे तयार झालेल्या आहे. चवीला खूप अशा चविष्ट, पचायला सुद्धा खूप अशा हलक्या अशा ज्वारीच्या कण्या इथे तयार आहे. आपण ह्या कण्या फोडणीच्याच नाही तर साध्या सुद्धा खाऊ शकतो. साध्या कण्या सुद्धा खूप अशा चवीला चविष्ट लागतात. मस्त अशा गरमागरम साध्या कण्या आणि त्याच्याबरोबर वरण व तुपाची धार किंवा कडकडीत तेलामध्ये तळलेली आपली लाल मिरची. खूपच चवीला चविष्ट अशा ह्या वरणासोबत सुद्धा कण्या लागतात. आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजून जर प्रीती खंडार रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.